नमस्कार मित्रांनो, मी ॲडव्होकेट नितीन गळवे. आज आपण लॉ MST CETसाठी महत्त्वपूर्ण असलेला भारतीय राज्यघटना हा टॉपिक पाहणार आहोत. भारतीय राज्यघटनेतील काही प्रश्नांचा उहापोह आज आपण करणार आहोत. मागील वेळेस पाठीमागच्या व्हिडिओमध्ये काही प्रश्न आपण बघितलेले भारतीय राज्यघटनेसंदर्भात. त्या अनुषंगानं आज आपण दुसरे काही क्वेश्चन्स आज आपण बघणार आहोत. तर यामध्ये पहिला प्रश्न, राष्ट्रपतींना पदग्रहण करतेवेळीस त्यांना शपथ कोण देवितो? तर भारताचे सरन्यायाधीश हे राष्ट्रपतींना शपथ देतात. तर राज्यपालांना उच्च न्यायालयाचे मुख्य न्यायाधीश, पाठीमागच्या व्हिडिओमध्ये आपण बघितलं, राज्याचे मुख्य न्यायाधीश हे राज्यपालांना शपथ देतात. तर राष्ट्रपतींना भारताचे सरन्यायाधीश हे शपथ देतात. राज्यपाल त्यांच्या कृतीबद्दल राष्ट्रपतींना जबाबदार असतो. राज्यपालांना राष्ट्रपतींचा प्रतिनिधी देखील म्हटलं जातं. त्याखालील प्रश्न आहे, घटना समितीचे प्रमुख कोण होते? घटना समितीचे प्रमुख हे डॉक्टर राजेंद्र प्रसाद होते. तर घटना समितीतील एक ड्राफ्टिंग कमिटी होती, मसुदा समिती. त्या मसुदा समितीचे प्रमुख जे होते डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर हे मसुदा समितीचे प्रमुख होते. त्यामुळंच त्यांना भारतीय राज्यघटनेचे शिल्पकार असं म्हटलं जातं. घटनेतील डॅश डॅश कलमानुसार व्यक्ती त्याच्या मूलभूत अधिकारावर गदा आल्यास सर्वोच्च न्यायालयात दाद मागू शकतो. तर कलम 32 यानुसार व्यक्ती त्याच्या फंडामेंटल राईट्सवर गदा आल्यास सर्वोच्च न्यायालयामध्ये दाद मागू शकतो. राज्य विधानसभेत कमीत कमी सदस्य संख्या असू शकते. कमीत कमी 60 इतकी विधानसभा सदस्य संख्या असू शकते. तर जास्तीत जास्त सदस्य संख्या ही 500 असू शकते. कमीत कमी 60, जास्तीत जास्त 500. घटनेच्या डॅश डॅश अन्वये घटना दुरुस्तीची प्रक्रिया नमूद केली आहे. कलम 360. गेल्या व्हिडिओमध्ये आपण बघितलं, घटना दुरुस्तीची जी संकल्पना आहे ती आपण कोणत्या देशाकडून घेतली? तर दक्षिण आफ्रिका. या घटना दुरुस्तीद्वारे राजकीय पक्षांतरावर अंकुश आणण्याचा प्रयत्न झाला. 52वी घटना दुरुस्ती आहे. या घटना दुरुस्तीद्वारे राजकीय पक्षांतर जे होत होतं त्यावर अंकुश आणण्याचा प्रयत्न केलेला आहे. भारतीय नागरिकत्वाचा कायदा डॅश डॅशमध्ये मंजूर झाला. भारतीय नागरिकत्वाचा कायदा 1955मध्ये मंजूर झाला. राज्यसभेमध्ये कमाल सदस्य 250 असतात. त्यापैकी 238 हे त्या विधान परिषदेच्या ह्यांच्या उमेदवारांच्या सदस्यांच्या वोटिंगवर निवडून येतात. तर बाकीचे जे 12 आहेत ते राष्ट्रपती त्यांची निवड करतो. ते साहित्य, कला, विज्ञान, साहित्य या विषयातील तज्ज्ञ असले पाहिजेत. अशाच लोकांची नियुक्ती हा राष्ट्रपती करत असतो. तर राज्यामध्ये सुद्धा तसंच विधान परिषद सदस्यांची नियुक्ती करण्याचा अधिकार राज्यपालांना आहे. अशा काही विधान परिषद सदस्यांचा ज्यांचा संबंध साहित्य, कला, विज्ञान, साहित्य याच्याशी संबंध आहे. महाराष्ट्राच्या विधानसभेत निर्वाचित सभासदांची संख्या किती आहे? महाराष्ट्राच्या विधानसभेत निर्वाचित सभासदांची संख्या 288 आहे. त्यानंतरचा आपण पुढील प्रश्न पाहूया. भारतातील कायदा अधिकारी हा होय. भारतातील कायदा अधिकारी महान्यायवादी याला म्हणतात. तो भारताचा प्रथम कायदा अधिकारी असतो. आणीबाणीच्या वेळेस लोकसभेचा कार्यकाल एका वेळेस किती वर्षाने वाढवता येतो? तर या प्रश्नाचं उत्तर आहे 1 वर्ष. त्यानंतरचा पुढील प्रश्न आहे, विधान परिषदेच्या सदस्यांचा कार्यकाल हा किती वर्षाचा असतो? 6 वर्षाचा. तसंच राज्यसभेच्या सदस्याचा कार्यकालही 6 वर्षाचा असतो. विधानसभा आणि लोकसभा यांच्या सदस्यांचा कार्यकाल हा फक्त 5 वर्षाचा असतो. त्याखालील प्रश्न आहे,
मुख्यमंत्री होण्यासाठी वयाची किती वर्ष पूर्ण पाहिजे? तर 25 वर्ष. विधानसभेचा सदस्य हा व्यक्ती मुख्यमंत्री होऊ शकतो. म्हणजे जो विधानसभेची निवडणूक लढवू शकतो तो मुख्यमंत्री होऊ शकतो. म्हणजेच मुख्यमंत्री होण्यासाठी वयाची 25 वर्ष पूर्ण पाहिजेत. महाधिवक्त्याची नियुक्ती राज्यपाल करतात, तर महान्यायवादीची नियुक्ती ही राष्ट्रपती करतात. आपण गेल्या व्हिडिओमध्ये बघितलं, या घटनादुरुस्तीला मिनी राज्यघटना म्हणतात. तर 42वी जी घटनादुरुस्ती आहे त्या घटनादुरुस्तीला मिनी राज्यघटना म्हणतात. या घटनादुरुस्तीद्वारे फंडामेंटल ड्युटीज अंतर्भूत करण्यात आल्या 51A नुसार. त्याचप्रमाणे धर्मनिरपेक्ष हाही शब्द घटनेच्या सरनाम्यामध्ये अंतर्भूत केलेला आहे. सामाजिक समतेचा अधिकार कलम डॅश डॅशनुसार मिळाला आहे. तर कलम 15 नुसार सामाजिक समतेचा अधिकार मिळाला आहे. संसदेच्या 2 अधिवेशनामधील कालावधी जास्तीत जास्त एवढा असावा. तर संसदेचं 2 अधिवेशनामधील अंतर कालावधी हा जास्तीत जास्त 6 महिने असावा, त्यापेक्षा जास्त असू नये. हे आपण काही क्वेश्चन्स भारतीय राज्यघटनेसंदर्भातील बघितले. हे क्वेश्चन्स आपल्याला परीक्षेमध्ये विचारू शकतात किंवा याच पद्धतीचे प्रश्न परीक्षेमध्ये विचारले जाऊ शकतात. अशा भरपूर प्रश्नांचा सराव आपण आपल्या बुकमध्ये केलेला आहे. शिवाय भारतीय राज्यघटना ही विस्तृतपणे त्या टॉपिकवर थेरॉटिकलसुद्धा माहिती सांगितलेली आहे. ही आपल्या सर्व बुकमध्ये कवर करण्याचा प्रयत्न केलेला आहे. ज्यांना बुक हवे असेल ते ऑनलाईन ऑर्डर करू शकतात. ठीक आहे. तर आपण नेक्स्ट व्हिडिओमध्ये काही प्रश्नांचा अजून आवर्जून करूया, सराव करून घेऊया. ठीक आहे. धन्यवाद.